पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौरा निश्चित झालाय। भारी शिवारामध्ये मोदींची सभा होणार आहे। या मेळाव्यात बचत गटांच्या महिलांना ते संबोधित करतील। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 28 समित्या स्थापन करण्यात आल्यात। दरम्यान या दौऱ्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याशी बातचीत केली आहे निलेश फाळके यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 फेब्रुवारीला दौरा निश्चित झाला आहे। त्या संपूर्ण संदर्भाने आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया। सर, मला 28 तारखेला दौरा निश्चित झाला आहे, त्या सभेच्या नियोजनासंदर्भात आपली या कामाची नियोजनासाठी 28 समित्या आपण तयार केली आहेत आणि त्या कमिटीचे अध्यक्ष म्हणून जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना त्याची नेमणूक करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा त्या कामांसाठी सूक्ष्म नियोजन सुरू झालेलं आहे। आणि तसेच आज सकाळी माननीय पालकमंत्री संजयजी राठोड साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसामान्य खासदार सर्वसामान्य आमदार यांची उपस्थितीमध्ये सुद्धा मीटिंग झालेली आहे। त्यांनी सुद्धा आमच्या सर्व अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जे नियोजनची जे त्यांची सूचना आणि निर्देश आहेत ते त्यांनी दिलेले आहेत, त्या अनुषंगाने आमची पूर्णपणे तयारी सुरू झालेली आहे। नेमकं या सभेचं स्वरूप कशा पद्धतीत राहणार आहेत, महिला मेळावा की इतर अजून कुठल्या सभेचं? या कार्यक्रमामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे महिला बचत गटचे सर्व महिला आहेत त्यांचा भव्य मेळावा आपण करतो आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे उमेदचे बचत गटांमध्ये 2 लाख महिला आणि माविमचे जवळपास 70,000 महिला आहेत, त्यांच्या सर्वांचं आपण मोबिलायझेशन या कार्यक्रमासाठी आपण करणार आहोत। निश्चितच सर, जवळपास 1 लाख महिला या सभेला राहणार आहेत आणि यवतमाळपासून भारी या अंतरावरती हा विस्तीर्ण 45 एकराच्या जागेमध्ये ही सभा पार पडणार आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।